महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। श्री सद्गुरू शंकर महाराज मठ आणि अन्नछत्र समितीकडून रात्री 2 पर्यंत अन्नदान लाखो भक्तांनी घेतले। श्रींचे दर्शन सकाळी 9 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत चाललेल्या पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत आणि दर्शन शिरूर पुणे श्री सद्गुरू शंकर महाराज भक्तांचे पहिले अन्नछत्र श्री सद्गुरू शंकर महाराज हेल्थ फाउंडेशन श्री सद्गुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान अंतर्गत गुरुवार 30 ऑक्टोबरला कार्तिक दुर्गाष्टमी निमित्त पुणे सातारा रोड धनकवडी पुणे येथे श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समितीतर्फे मोफत आरोग्य शिबिर श्रींचा प्रकट दिन सोहळा, भव्य नगर प्रदक्षिणा, पालखी सोहळा, मुक्तद्वार, महाप्रसाद भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाल्याची माहिती अध्यक्ष राजभाऊ रेवडे डॉक्टर दिनेश रंगरेज यांनी दिली आहे। यावर्षी या सोहळ्याचे 19व्या वर्षात पदार्पण झाले। सकाळी 10 ते सायंकाळी रात्री उशिरापर्यंत भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा तर दुपारी 12 ते रात्री 2 पर्यंत मुक्तद्वार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यानिमित्ताने सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। राज्याच्या विविध भागातून श्रींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले होते। यावेळी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात होता। सायंकाळी 7 ते 10 भजन आयोजन करण्यात आले। उपस्थित सर्वांचे श्री सद्गुरू शंकर महाराज मठ आणि अन्नछत्र समिती मोफत रुग्णसेवा अभियान यांच्या वतीने आभार मानण्यात आले। मी पत्रकार प्राध्यापक सुभाष शेट्टी, कार्यकारी संपादक समाजशील न्यूज नेटवर्क। मी शिरूरवरून आलोय, खास करून पुण्याच्या या धनकवडी परिसरामध्ये सध्या सुरू असलेल्या श्री शंकर महाराज मठातील एक आगळं वेगळं सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या सोहळ्याचं खऱ्या अर्थाने 19वं वर्ष आहे आणि या वर्षीसुद्धा दरवर्षी म्हणजे वर्षभरातल्या दुर्गाष्टमीला सातत्याने या ठिकाणी अन्नदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं। या माझ्यासोबत डॉक्टर दिनेश रंगरेज आहेत। ते सातत्याने या ठिकाणी सेवाभावी वृत्तीने आरोग्य शिबिराचं आयोजन करतात आणि लाखो रुग्णांना आरोग्य सेवाचा मोफत फायदा करून देतात। पाहूयात त्यांच्या शब्दामध्ये। नमस्ते, मी डॉक्टर दिनेश रंगरेज। आम्ही श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट येथे अनेक वर्षांपासून आम्ही मोफत आरोग्य शिबिर घेत असतो। ह्या आरोग्य शिबिरामधून आम्ही हृदयाचे ऑपरेशन्स असतील, डोळ्यांचे ऑपरेशन्स असतील, हाडांचे ऑपरेशन्स असतील, हे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आम्ही मोफत करून देतो। या व्यतिरिक्त आम्ही डॉक्टर ऑफ बेगर्स करतो, म्हणजे सिग्नलवर वगैरे जे लोक जे झोपतात, मठाच्या बाहेर जे लोक झोपतात त्यांचे आम्ही फ्रीमध्ये ब्लड वगैरे चेकअप करतो। त्यांना काही ॲनेमिया असेल किंवा त्यांना TB वगैरे अशा काही आजार सापडले तर त्यांना ते रोगमुक्त आम्ही करतो, मोफत त्यांचा इलाज करतो। आत्तापर्यंत आम्ही आमच्या ट्रस्टकडून हजारो लोकांचे हृदयाचे ऑपरेशन्स असतील, हाडांचे ऑपरेशन्स असतील मोफत करून दिलेले आहेत। परत आम्ही ज्या लोकांना कानाला ऐकू येत नाही अशा लोकांना आम्ही मोफत श्रवण यंत्र देतो। ज्या लोकांना हातपाय नाही त्यांना आम्ही कृत्रिम हातपाय बसवून देतो। अशी पद्धतीने आमच्या इथे सेवा चालू असते। तर हे होते डॉक्टर रंगरेज, जे सातत्याने या ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांची सेवा निस्वार्थपणे करीत आहेत। या ठिकाणी तरुण तडफदार या मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत राजभाऊ रेवडे। त्यांच्या शब्दात ऐकूयात कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आणि आजचा उत्सव जो आहे, आजचा जो सोहळा आहे, पुणेकरांनी कशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। जय शंकर। श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समितीतर्फे गेली 19 वर्ष श्रींचा प्रकट दिन साजरा केला जातो। या प्रकट दिन साजरा करत असताना श्रींची पालखी श्रींच्या मठातून सकाळी ठीक 9 वाजता प्रस्थान होते व त्यानंतर सकाळी 12 ते रात्री 12पर्यंत भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते व पालखी श्रींची पालखी नगर प्रदक्षिणा श्रींच्या मठापासून बालाजीनगर, धनकवडी, पद्मावती या परिसरातून परत शंकर महाराज मठ येथे संपन्न होते। अशा पद्धतीने श्रींचा प्रकट दिन साजरा केला जातो। धन्यवाद। तर हे होते या श्री शंकर महाराज ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष। आज अतिशय उत्स्फूर्त रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि प्रचंड गर्दी, प्रचंड अन्नदान या ठिकाणी सुरू आहे।
कट करा. प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे, शिरूर, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.